हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे. वाजले आहेत आता 6:30. लाईट डोळ्यामध्ये. नाश्त्याचं टिफिन करायचं आहे. सनीचं टिफिन आहे, लंच आहे, कारण माझा शूट आहे. सो मला अराउंड 10 o'clockला निघायचं आहे. त्याआधी मला सगळं काही वाइंड अप करायचं आहे. व्हिडिओ एडिट झालेला नाही आहे. आणि आज सनी निघणार आहे 9 वाजता. नाही तर युजली निघतो 11 वाजता. पण आज सनीचं क्लिनिकसुद्धा आहे. सो क्लिनिकला जाणार. त्यानंतर जिथे माझं शूट आहे तिथे तो येणार. त्यानंतर तो हॉस्पिटलला जाणार. मग परत संध्याकाळी क्लिनिकला जाणार. मला वाटत होतं मग मला डायरेक्ट रात्री 11 वाजता भेटणार आहे. सो आजचा त्याचं स्केड्यूल असं पूर्ण टाईट आहे. नवीन रुटीन स्टार्ट झालेलं आहे. बट तरी आम्ही दोघं खूप बिझी आहोत. तो पण त्याच्या ह्याच्यात बिझी आहे, मी सुद्धा माझ्या ह्याच्यात बिझी आहे. मला वाटलेलं की थोडंसं रुटीन चेंज होईल, पण हे पूर्ण चेंज झालेलं आहे. सो चला मग आज सनीला पाहिजे छोले. सो मी आता छोले करते. नाही सर आपण चपाती भाजी पाहिजे, तर त्यासाठी चपाती भाजी करते. आणि लेट्स सी लंचला काय बनवते. सो येस, आजच्या दिवसात जे काही होईल ते तुम्हाला समजेलच. स्टे ट्यून्ड. वाजले आहेत 8. नायसा मॅडम चालले स्कूलमध्ये. सगळं झालेलं आहे ऑलमोस्ट जेवण. आता हे नाश्त्याची तयारी, फक्त नाश्ता बाकी आहे. चलो. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navin Little World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So आज नॉर्मली आता जो वेगळा रूटीन आहे तो कंटिन्यू होत आहे. सो आज बॅक टू बॅक क्लिनिक, हॉस्पिटल आणि मग परत क्लिनिक आहे. सो आज 12 hours ड्युटी आहे असं बोलू शकतात. म्हणजे सकाळी 9 ते 12 क्लिनिक, परत 12 ते 6 हॉस्पिटल OPD आणि परत 7 ते 9:30-10 क्लिनिक. सो बिझी जाणार आहे दिवस. नाश्ता रेडी आहे मस्त. फेवरेट कांदा पोहे. फायनली टिफिन रेडी. नायसा गेली स्कूलला. रचनाची एडिटिंग चालू आहे. चल, बिचारीची धावपळ आमच्या सगळ्यांमुळे. आईचं कर्तव्य आणि बायकोचं, सुनेचं आणि स्वतःचं पण एक आयडिया. लवकर झोपायचंय, झोपण्या पूर्ण होत नाही. बाय, काळजी घे, भेटते तुला. बाय. सो वाजले आहेत 10. सगळं काही घरातलं आवडलेलं आहे. सनी पण गेला जसं की तुम्ही पाहिलं. आणि आता मी निघाली शूटला. सो तिथे सगळं शूट झाल्यानंतर नायसा येण्याच्या आधी ट्राय करेल पोहोचण्याचं. नाहीच तर नाही तर आई तर आहेतच, आई घेतील तिला. फायनली मी जॉईन केलं आहे रचनाला आणि सीमाईला पंडित पैठणी इथे. सीमाईची शॉपिंग, सीमाईच्या शॉपिंगसाठी खास आम्ही आलो आहोत. सीमाई कुठली आवडली तुला? आवडली. Wow, nice.
मला नको नाही दाखवतो व्हिडिओ. आईला कुठली आवडली? इथे ॲक्च्युली फ्रेश कलर. छान कलर पण छान आहे ना, वेगळा कलर फ्रेश. कितीला आहे ना कलर? रचनाचा होतो फाल्गुनीच्या लग्नात. राईट. हा तिकडे तेच आईला आवडले. हा 5-4 दिवस. साडे 11 त्यांनी 9ला. माझं फक्त मोरपिशी कलर आहे. पैठणींचं चांगलं. रचना हे बघ. कलर चल बॅटरी नाही तुला चार्ज नाही केलं. सो घरी आली. वाजले आहेत आत्ता 2:30. मी काहीतरी साधारण 1 वाजता वगैरे आली असेल. सगळं थोडंसं व्हिडिओ एडिटिंग वगैरेचं काम होतं. व्हिडिओ पोस्ट केला. सो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असेल. हा व्लॉग सॉरी लेट येतोय. सो हा व्लॉग येतोय संडेला. मी शूट केलाय फ्रायडेला. आणि आम्ही आता जिथे गेलेलो ते होतं वाशी सिडको सेंटर जो आहे तिथे सेल लागलेलं आहे. एक्झिबिशन आहे रेदर पंडित पैठणी यांचं. मी लास्ट टाइम इवन ठाण्याला जेव्हा गेलेली तेव्हा मी खूप साऱ्या साड्या घेतलेल्या. माझ्यासाठी घेतलेल्या, आईंसाठी घेतलेल्या, आईसाठी घेतलेली. आणि माझी भाकरी बघा मस्त फुलली आहे. सो हा तर आज पण गेलेली, आईला घेऊन गेलेली. तर काही घेतलं वगैरे नाही, फक्त शूट केलं आणि आम्ही आलो.
सो तो व्हिडिओ एडिट करायचा होता आणि तो मी इमिडिएटली टाकला, कारण सेल्स फ्रायडे सॅटर्डे संडे आहे आणि लेट टाकण्यात काही फायदा नाही आहे. इथे थोडासा लेट येतोय यूट्यूब. आणि येस, खूप साड्या सुंदर आहेत, खूप 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 सुंदर आहेत. मी गेल्या वेळेस जेव्हा घेतलेल्या ना तेव्हाच मी प्रेमात पडलेली त्या साड्यांमध्ये आणि ह्या वेळेस सुद्धा तसंच होतं. पण ह्या वेळेस ऑलरेडी माझ्याकडे एवढ्या साड्या आहेत. आई पण तेच म्हणत होती, आईला सुद्धा साडी घ्यायची होती. मी लास्ट टाइम जेव्हा गेली तेव्हा मला आई म्हटली की अरे असेल तेव्हा मला पण सांग, म्हणून मग मी यावेळेस आईला घेऊन गेलेली. साड्या आवडत होत्या पण खूप कॉस्टली आवडत होत्या, लाईक ऑलमोस्ट 10,000 12,000च्या. आणि आता एवढं महाग घेण्यात अर्थ नाहीये, म्हणजे काही फंक्शन वगैरे नाहीये, फेस्टिवल्सच आहेत आपले, कोणाचं लग्न नाहीये किंवा काही नाहीये. जेव्हा असेल तेव्हा आपण विचार करू शकतो. हा रेंजच्या साड्या आम्ही मला वाटतं लास्ट फाल्गुनीच्या लग्नातच घेतल्या. त्याच्यानंतर आपले बेसिक साड्या सुद्धा आहेत. 2000 पासून सुरुवात आहे साड्यांची. बट ते आम्हाला नव्हते आवडत, पण येस तुम्हाला नक्कीच ते आवडू शकतात. तुम्ही एकदा जाऊन चेक करा. बाकीच्या ज्या साड्या आहेत बाकीच्या रेंजच्या त्या सगळ्या पैठणी साड्या नेसून झालेल्या आहेत, म्हणून ज्या आवडत होत्या त्या एकदम हायर रेंजमध्ये आवडत होत्या. सुंदर सुंदर साड्या, कलर कॉम्बिनेशन सुंदर आहे. बेबी पिंक कलर ना येल्लो कलर. सो मला आणि सनीला एक साडी आवडली, मग आम्ही आईला फोर्स करत होतो की घे म्हणून. काहीतरी 3,200ची वगैरे होती. पण देन आई बोलली की काय करू, एवढ्या ऑलरेडी साड्या आहेत. असं झालं ते, म्हणून ते काहीच आम्ही तिकडनं घेतलं नाही आणि शूट केलं आणि लगेच तिकडनं निघालो. परस्पर घरी आलो. मी येईपर्यंत इकडे घरी आईने नायसाला वगैरे सगळं भरवून झालेलं. आता मला भयंकर भूक लागलेली आहे. सकाळी मी माझी भाकरी नव्हती केलेली, सो आता माझी भाकरी मस्त रेडी झाली. ती फुलते म्हणून मला आवडतं, कारण माझं खूप क्वचित हे असं काहीतरी होतं. एनिवेज सो मी मस्त जेवून घेते आणि संध्याकाळी आहे किटी. म्हणजे आत्ता आम्ही असं भेटलेलो आम्हाला असं वाटते, बट इट्स गुड. नाही किती चालू केले त्यानिमित्ताने आमचं भेटणं होते, नाही तर बिलकुल सुद्धा भेटणं नव्हतं होत. मेसेजेसमध्ये पण कधीतरी बोललं जात होतं ग्रुपवरती. ह्या टायमाला फक्त आम्ही असतो, बाकी कोणी नसतं. आणि कसं आहे, लहानपणापासून आम्ही सगळ्या ओळखतो एकमेकींना, एकमेकींचे स्वभाव माहिती आहेत, एकमेकींना सांभाळून घेतो. ह्या वेगवेगळ्या फील्डच्या असल्यामुळे ना सगळ्यांच्या गप्पा वेगळ्या असतात, म्हणून ऐकायला भारी वाटतं. प्रत्येकाकडनं काहीतरी वेगळं घेण्यासारखं असतं. नॉलेजेबल गोष्टीसुद्धा असतात, टाईमपाससुद्धा असतो, मस्तीसुद्धा असते. ज्यांना जे आता मला खूप काही गोष्टी नाही माहिती आहेत, कारण माझा फील्ड ऑल टुगेदर वेगळा आहे. मग ते म्हणजे बँकिंग रिलेटेड असो किंवा शेअर्स रिलेटेड असो किंवा बाकीच्या काही रिलेटेड असो. सो त्या सगळ्या काही गोष्टी होतात, म्हणजे सेन्सिबल गोष्टी पण होतात. बट येस, त्याचबरोबर मस्ती धमाल खूप काही होतं, मजा येते आणि खूप सारं खाणं होतं. खूपदा ट्राय केलंय की किती कोणाच्या तरी घरी पण होऊ द्या, पण एक माहिती आहे ना, तो एक पर्सनल स्पेस पाहिजे असतो. तो थोडंसं बाहेर गेल्यावरती वाटतं, मला असं वाटतं. एनिवेज चला मी फटाफट जेवून घेते. 7 वाजले आहेत 8. मी फटाफट रेडी होतीये, नायसाला सोडते आईकडे, तिला तिकडे जायचंय. तर तिची बॅग पॅकिंग काहीतरी वेगळी चालू आहे. रात्री येताना तिला मी घेऊन येईन. आता मी भात केलेला आहे आणि सनीला सुकट खायची होती, सो सुकट सुद्धा झालेलं आहे. फटाफट आवरते. उन्नतीचा फोन आलाय, सो उन्नतीला पिक करायचं आणि मग नंतर नायसाला सोडायला जायचं. तुझं नाव सायली दुर्गे म्हणून तिथे सेव्ह होतं आणि तो द्यायलाच तयार नाही. करा प्राजक्त. आम्ही आलो बार्बिक्यू नेशन. काय खाल्लं तर नाही, फक्त पायनॅपल खायला आलं. ज्याने त्याने भरून पायनॅपल खाल्लं. आता नाही, पण आता ते हे व्हायला लागलंय जिभेवर. रागी पाणीपुरी. रागी मला नकोय. दिस वॉज नाईस, पण ते ब्रोकली सूप वा हे खा सकते दोन्ही बघू. सो आमच्या मनीताचा बर्थडे. अरे मनीता का बर्थडे है. Manita, you have to dance. You play the music, I'll start.
अरे तू इथे बाहेर आहे नाचायला त्याच्यासोबत. मनीता हैप्पी बर्थडे मनीता. थँक्यू. भैया म्यूजिक लगाओ. म्यूजिक के लिए हम लोग भी है, इनका चॉकलेट भी है, सब कुछ है. ले ले. रुक सॉन्ग आने के बाद. बोल रही हूँ अभी भी नहीं, सॉन्ग के टाइम भी नहीं, सॉन्ग खत्म होने के बाद. ओके पहले तो नाच ले. हैप्पी बर्थडे. पूरा केक तुझे खिला दो. आम्ही फक्त त्या सॉन्ग साठी बर्थडे सेलिब्रेट केलाय. मनीताचा बर्थडे होता 15 तारीखला, पण त्याने आल्याला विचारलं की आज बर्थडे आहे का, तर मनीता बोलते हा मेरा आज बर्थडे आहे. त्याला टेन्शन गाणं. मनीता बोलते मला मुझे नाचने दो.